भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मुंबईतील वरळी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील राहत्या घराची प्रतिकृती खरं तर उभारण्यात आल्याची पाहायला मिळते। 2 मजली इमारत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराची ही प्रतिकृती खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। 1921 ते 1922 या सालात खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये खरं तर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना खरं तर ह्या ठिकाणी राहत होते आणि याची आता प्रतिकृती ही मुंबईतील वरळी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आपण इथे पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या गॅलरीमध्ये खरं तर पुस्तक वाचन करतानाचा फोटोसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अनेक नागरिक जे आहेत ते लंडनला ज्यावेळी जात असतात त्यावेळी खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या घराला भेट जरूर देत असतात आणि त्याच अनुषंगाने आता मुंबईमध्ये खरं तर या घराची जी आहे ती प्रतिकृती त्या बनवण्यात आली आणि यामुळे आता मुंबईकरांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधलं घर जे आहे ते हे आता मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। हे घर आतमधून सुद्धा ज्या पद्धतीने लंडनमधलं घर आहे तसंच बनवण्यात आलं आहे। आपण सध्या आपण या आतमध्ये सुद्धा पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणचा जो देखावा आहे हा बनवण्यात आला आहे। संपूर्ण वास्तव्य खरं तर बाबासाहेब आंबेडकर हे 1921 ते 22 दरम्यान राहत असतानाचं जे आहे ते एकूणच त्या ठिकाणी चित्रीकरण केल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकता की बाबासाहेब आंबेडकर यांची वाचनाची ज्याच पद्धतीची आवड होती त्याच अनुषंगाने या ठिकाणी अनेक पुस्तकं सुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्याची पाहायला मिळते। त्यासोबतच कोलंबिया युनिव्हर्सिटीमधला बाबासाहेब आंबेडकरांचा डिग्री घेतलेला फोटोसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर माता रमाबाई यांच्यासोबतचा एक जुनी आठवणीत असलेला फोटो तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा हा खरं तर लंडनमधीलच फोटो असावा हा सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मात्र ही सर्व संकल्पना कशा पद्धतीने केली या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी हितेश जाधव आहे ज्यांनी ही संपूर्ण संकल्पना या आंबेडकर जयंतीनिमित्त राबवल्या। आपण त्याच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। हितेश, काय सांगशील कशा पद्धतीने ही संकल्पना तुला सर्वप्रथम सुचली आणि तू वरळीमध्ये लंडनमधल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची प्रतिकृती उभारलीस, काय तुझी प्रतिक्रिया? प्रथमतः सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। जय भीम। आपण मागच्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही बुद्धगया बनवली होती तेव्हा मुलांचा असा ध्यास होता की बाबासाहेबांचा लंडन येथील वास्तव्य असलेला बंगला आपण या आपल्या वरळी विभागात भव्य दिव्य असा साकार करावा। तर तसं आम्ही जानेवारीपासून आम्ही नियोजन चालू केलं आणि आम्ही 7 मार्च या रोजी आम्ही एक स्केल मॉडेल बनवून त्याची प्रतिकृती आम्ही सादर केली। ती सर्वांना आवडली आणि आम्ही 7 मार्च दिवशी ह्या कामाला सुरुवात केली आणि आज 13 एप्रिल रोजी ते काम पूर्ण झालं आणि आपण आता पाहू शकता पण किती सुंदर असा प्रतिकृती आम्ही मुलांनी सर्व साकारली आणि आम्ही सर्व हे हँडमेड केलं आहे। कसं म्हणजे एकूण तुला ही संकल्पना सुचली? कारण घराच्या बाहेरचा आपण फोटो म्हणजे पाहत आलो आहे मात्र आतमधली प्रतिकृती जशा पद्धतीने आपण ते पुस्तकं पाहिली किंवा त्यांचे जुने जे फोटो आहेत ही कल्पना तुला कशी सुचली? आम्ही गुगलला सर्च केलं की आतमध्ये बंगला कसा आहे, त्या बंगल्याचे काही रूम्सचे फोटो असतील, बाबासाहेबांच्या जुन्या आठवणी असतील, त्या सर्व आम्ही कलेक्ट करून आमचे म्हणजे मित्रमंडळी आम्ही सर्व ते व्यवस्थित ते HD क्लिअर जेवढे फोटो मिळतील जेवढे म्हणजे त्यांच्या आठवणीतले फोटो मिळतील तेवढे आम्ही कलेक्शन करून ते इकडे आम्ही सादर केले आहेत। कधीपर्यंत ही प्रतिकृती मुंबईत राहणार आहे? कारण अनेक नागरिकांना खरं तर लंडनला जाणं शक्य नसतं मात्र तू आता मुंबईसारख्या शहरात वरळीमध्ये लंडनचं घर ज्यात उभारलं त्यामुळे लोकांचाही प्रतिसाद तितकाच चांगला असेलच। मात्र कधीपर्यंत हे घर आता लोकांना पाहण्यासाठी राहणार? हा आपला देखावा 14 एप्रिल ते 2 मे बुद्ध जयंतीपर्यंत हा देखावा आपला इकडे असणार आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय की या ठिकाणी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या खरं तर टायमिंगचे फोटो त्या काळातील फोटोसुद्धा या ठिकाणी जे आहे ते या घरामध्ये लावण्यात आल्याचे पाहायला मिळते। अनेक आठवणी ज्या आहेत ते या बाबासाहेब आंबेडकरांच्या या खरं तर लंडनमधल्या त्या घरासोबत या जोडलेल्या आहेत। मात्र याचाच एक प्रतिकृती जो आहे तो हा मुंबईत साकारण्याचा प्रयत्न या खरं तर SP ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येताना पाहायला मिळतो। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सुद्धा त्यांची एक या ठिकाणी त्यांचा फोटोसुद्धा लावण्यात आला आहे। त्यासोबत लंडनसारख्या घरातली जी काही त्या वेळीची जी काही पद्धत होती त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शेकोटीसाठी सुद्धा त्यावेळी चिमणी लावण्यात यायची। ती चिमणीसुद्धा या ठिकाणी या घरामध्ये जे आहे ते प्रतिकृतीच्या स्वरूपात जे आहे ते त्यांनी बनवण्यात आल्याची पाहायला मिळते। त्यासोबतच या ठिकाणी आतमध्ये एक विहारसुद्धा जे आहे ते बनवण्यात आलं आहे। त्यामुळे एकूणच जे कोणी इकडे नागरिक किंवा मग चाहते जे आहेत या ठिकाणी येतील त्यांना खरं तर बाबासाहेब आंबेडकर त्यासोबत गौतम बुद्धांचं दर्शनसुद्धा या ठिकाणी मिळावं याची सुद्धा या ठिकाणी जे आहे ते या घरात जे आहे ते त्यांनी
प्रतिकृती उभारण्यात आल्याची पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच बाबासाहेब आंबेडकर यांना खरं तर आपण अनेक म्हणजे लंडनच्या या घरात त्यांनी ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्याच अनुषंगाने अनेक लोक जे आहेत ते त्यांना प्रेरणा घेऊन पुढे जे ते वाटचाल करत असतात. आणि याच अनुषंगाने आता मुंबईच्या या खरं तर वरळी भागात SV ग्रुपच्या माध्यमातून एक वेगळा असा प्रयत्न किंवा वेगळा एक प्रयोग जो आहे तो आंबेडकर जयंतीनिमित्त लंडनमधल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची प्रतिकृती उभारून करण्यात आल्याचा पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.